नमस्कार। आज दिनांक 21 मार्च 2015। आजची तिथी चैत्र शुद्ध प्रतिपदा, वार शनिवार, दिनविशेष गुढीपाडवा, मराठी वर्षाची सुरुवात। सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीनं प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, नूतन वर्ष अभिनंदन। सिटी न्यूजच्या प्राईम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। नमस्कार। आज दिनांक 22 मार्च 2015। आजची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया, वार रविवार। सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच। मध्य प्रदेशात झालेल्या दुहेरी हत्याकांडाचे धागेदोरे अमरावतीत गवसले आहेत। गुप्तधनासाठी रामपुरी कॅम्प निवासी कन्हैया रावलानी व त्यांचा मित्र विनोद गोरे या दोघांची मध्य प्रदेशात हत्या करण्यात आली। गुप्तधनाच्या या प्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी प्रकाश वरकाडे, प्रल्हाद भारावी व संदीप उके या तिघांना अटक केली होती। पोलीस कोठडी दरम्यान मध्य प्रदेश पोलिसांनी आरोपींची झाडाझडती घेतली असता अमरावतीच्या लक्ष्मीनगरच्या विहिरीत मोबाईल फेकल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या विहिरीत आरोपींनी 5 किलो सोनं टाकल्याचंही बोललं जातंय। ही कदाचित अफवाही असू शकते। आता पोलीस विहिरीचा तळ गाठत आहेत। हमारे यहाँ मंडला डिस्ट्रिक्ट में एक बमनी थाना है, वहाँ पर महाराष्ट्र के 2 आदमियों कन्हैया रावलानी और विनोद गोरे की लाश मिली थी। उसी लाश में जो 3 आरोपी डिटेक्ट किए गए हैं, उनमें प्रकाश वरकड़े, संदीप उइके और प्रहलाद भरावी 3 आरोपी हैं। उन्होंने आरोपी का पैसा और मोबाइल छीन लिया था। मोबाइल को ले आके अपने घर में बने कुएं में डाल दिया है। उसी की रिकवरी के लिए हम लोग आए हुए हैं। घटना ऐसी है कि 3 तारीख को तीनों आरोपीगण कन्हैया विनोद गोरे को एक कार में लेकर के मंडला गए थे। यह कहकर ले गए थे कि मंडला में कहीं सोना निकला हुआ है और सोने का सौदा करने के लिए यहाँ से ले गए। विनोद और कन्हैया दोनों आपस में दोस्त थे। प्रकाश भी विनोद का दोस्त था। कन्हैया करीब 34,000 रुपये ले गया था। तो यहाँ से कार से ले जाकर उन्होंने जंगल में गाड़ी खड़ी कर दी और पहले विनोद गोरे की हत्या कर दी, फिर जो है कन्हैया लाल की हत्या कर दी। हत्या करने के बाद वो लोग वापस आकर
तिवसा के पास स्विफ्ट गाड़ी को छोड़ दिए, गाड़ी का भाड़ा जो है दे दिए, उसके बाद फरार हो गए। पुलिस अपनी विवेचना के दौरान उपरोक्त आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपीगण 23 तारीख तक पुलिस कस्टडी रिमांड में है। उनके द्वारा आरोपियों से जो भी सामान लूटा गया है या छीना गया है, उसी की रिकवरी के लिए हम लोग यहाँ आए हैं। और सोना रिकवरी का कुछ नहीं, सोना होने की बात तो झूठी थी। ये ऐसी झूठी कहानी बना के ले गए थे तो वहाँ सोना निकला है, ऐसा सोने होने का ऐसा कुछ बात नहीं। विलासनगरमध्ये शासकीय गोदामात 2 वर्षांपूर्वी लक्षावधी रुपयांचा धान्य अपहार झाला। या प्रकरणी 7 आरोपींना गुन्हे शाखेनं पकडलं आहे। त्यापैकी 3 आरोपींना गोदामात नेण्यात आलं होतं। तपासणी करण्यात आली। 2 वर्षांपूर्वी झालेल्या 1,47 लाखांच्या धान्य घोटाळा प्रकरणी गुन्हे शाखेनं 7 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे। त्यांना 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 7 आरोपींपैकी अवधूत पळसपगार, गणेश गवई व साजेखान पठाण या 3 आरोपी कर्मचाऱ्यांना नेऊन गुन्हे शाखा निरीक्षक देशमुख यांनी गोदामात तपासणी केली आहे। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। मराठी नववर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होते। चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा। शनिवारी सर्वत्र उत्साहाने आनंदाने गुढीपाडवा साजरा झाला। घरोघरी गुढी उभारण्यात आली तर देवाला गोडाधोडाचा नैवेद्यही दाखवण्यात आला। राजकमल चौकातही उंचच उंच गुढी उभारण्यात आली। वसंत ऋतूतील आल्हाददायक उत्साहवर्धक वातावरणात नववर्षाची सुरुवात झाली आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर गुढीपाडवा साजरा होतोय। मन्मथ नाम संवत्सराला गुढीपाडव्यापासून सुरुवात होते। घरोघरी गुढ्या उभारून त्यांचं पूजन करण्यात आलं। प्रभू रामचंद्र वनवास संपवून अयोध्येला परतले असता अयोध्यावासियांनी गुढ्या उभारून प्रभू रामचंद्रांचं स्वागत केलं। सृजनाचं प्रतीक म्हणजे गुढी। गुढीला आंब्याची पानं, कडसडा, गाठी असं बांधलं जातं। आंब्याला मोहर आला असताना आंब्याची डहाळी गुढीला लावली जाते। प्रभू रामचंद्र अयोध्येला परतल्याने नगरवासियांचं दुःख, क्लेश यांचं निराकरण झालं। त्याच धर्तीवर आजच्या काळातही गुढीपाडवा हा उत्साहाचा, नवनिर्मितीचा, सृजनाचा सण म्हणून साजरा होतोय। राजकमल चौकात दरवर्षीप्रमाणे यंदाही उंचच उंच गुढी उभारण्यात आली। किंवा ईद मिलन कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम तेवढ्याच ताकदीने राबवते। त्यामुळे अमरावतीचा एकोपा आणि जातभेद विसरून सर्व अमरावतीकर जनतेने या कार्यक्रमाला आपल्या शुभेच्छा द्याव्यात। बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू। पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। गुढीपाडव्याच्या सूर्योदयाला पाडवा पहाट कार्यक्रमाचं आयोजन संस्कार भारतीतर्फे करण्यात आलं। मराठीचा वारसा जपणारा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे पाडवा पहाट। अमरावतीकरांनी पाडवा पहाटला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। एक परिणाणी उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी, रोज झेप आहे सारे काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही, झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत, निजेतच तरी पण येशील खुशीत, सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला, दमलेल्या भावाची या कहाणी तुला। मराठी वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्यापासून होते। चैत्र प्रतिपदेपासून होते। चैत्र प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। गुढीपाडवा सण साजरा प्रत्येक जण करतो, घरोघरी होतो, पण संस्कार भारतीच्या वतीनं हा गुढीपाडवा आगळ्या वेगळ्या रीतीने साजरा होतो।
30 साजरा करताना आपल्या संस्कृतीचा कुठेतरी आपल्याला विसर पडत चालला आहे हे जाणवून आपल्या संस्कृतीला, भारतीय संस्कृतीला उत्थापन देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी, बालकांच्या, तरुणांच्या मनामध्ये भारतीय संस्कृतीचं बीज रोवण्यासाठी संस्कार भारती कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 10 वर्षांपासून होत आहे. त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं अमरावतीकर दरवर्षी हजेरी लावतात. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा दुपारी संध्याकाळी नाही, तर खरोखर जेव्हा प्रतिपदेची पहाट उजाडत असते तो सूर्य, ते सूर्यदर्शन सर्वांना होतं आणि त्या सूर्योदयाच्या पर्वावर कार्यक्रमाचं आयोजन होतं. हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. प्रभू रामचंद्र वनवासातून जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा प्रभू रामचंद्रांचं स्वागत गुढ्या उभारून करण्यात आलं. तेव्हापासून नवीन संवत्सराला सुरुवात झाली आहे. नवीन संकल्पना, नवीन वर्ष, नवीन पहाट, नवीन उमेद यांचं आगमन गुढीपाडव्याच्या निमित्ताने, चैत्र प्रतिपदेच्या निमित्ताने होत आहे. सिटी न्यूज चॅनेल परिवाराच्या वतीनं प्रेक्षकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नूतन वर्षाभिनंदन. वैर्यांच्या नात्याला काही नसावे, तुम्ही रे माझा मित्रवा, त्याचे काही बंधन व्हावे, तुम्ही रे माझा मित्रवा. ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी नागावली. तुझे नाव ओटी, तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस का लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी, तू आम्हाले कराची विठू माऊली. झोपडपट्टीतील 8 महिलांची निवड महिला सुरक्षा समितीत झाली आहे. घर कामगार मजूर महिलांना पहिल्यांदाच सदस्य म्हणून सुरक्षा समितीत स्थान देण्यात आलंय. पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्या महिलांमध्येही कर्तृत्व शक्ती असते हे झोपडपट्टीतील महिलांनी सिद्ध केलंय. त्यांचं कर्तृत्व पाहता, सामाजिक दायित्व पाहता महिला सुरक्षा समितीत या 8 महिलांची निवड करण्यात आली आहे. या 8 महिला मजूर झोपडपट्टीतील रहिवासी असून घर कामगार म्हणून त्या काम करत आहेत. उतरलेल्या आहेत आणि फुटबॉल मॅचला सुरुवात झालेली आहे. या सगळ्या कलर
फुल महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. क्या बात आहे, मस्त जोरदार टाळ्यांनी स्वागत केलेलं आहे. आणि या ठिकाणी फुटबॉल मॅचची सुरुवात होणार आहे, परंतु मेडिकल आणि आपण अमरावती ऑफिसर्स क्लबच्या जलतरण तलावाचं उद्घाटन विभागीय आयुक्त राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. येथे बेबी पूलही असून प्रशिक्षणाचीही व्यवस्था आहे. व्यायामाच्या अनेक प्रकारांपैकी पोहणं हा सर्वोत्तम प्रकार आहे. पोहण्याने स्नायू बळकट होतात व आरोग्य सुदृढ राहतं. पोहण्याचा आनंद नागरिकांना घेता यावा यासाठी अमरावती ऑफिसर्स क्लबच्या स्विमिंग पूलाचं उद्घाटन करण्यात आलं. विभागीय आयुक्त राजूरकर यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते. जलतरण तलावाच्या परिसरातील वातावरण अतिशय प्रसन्न आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या या तलावात बालकांना व प्रौढांना शिकण्याचीही व्यवस्था आहे. तसंच येथे हेल्थ सेंटरही आहे. आयोजक अंकुश डहाके यांनी जलतरण तलावाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे. अमरावती ऑफिसर्स क्लब इथे स्विमिंग पूल स्टार्ट झालेला आसपासनं ते प्रशिक्षण शिबिर सुरू झालेलं आहे आणि सगळे लाईफगार्ड प्रशिक्षण उपलब्ध आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण हरमकर यांची मनपा विरोधी पक्ष नेता तसंच शिवसेना गटनेतापदी निवड झाली आहे. याबद्दल हरमकरांच्या मित्रमंडळींनी चाहत्यांनी जल्लोष केला. शुक्रवारच्या आमसभेत नगरसेवक प्रवीण हरमकर यांची गटनेता व विरोधी पक्षनेतापदी निवड झाली. याबद्दल सक्करसाद चौकात जल्लोष करण्यात आला. ढोल ताशे वाजवून गुलाल उधळला गेला. अमरावती बसस्थानक परिसरात दरवर्षी श्री सीताराम बाबा पाणपोई लावण्यात येते. प्रवाशांच्या सोयीसाठी लावण्यात येत असलेल्या पाणपोईचं उद्घाटन शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आलं. तहानलेल्यांना पाणी देणं हा मानव धर्म आहे. बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी यासाठी दरवर्षी श्री सीताराम बाबा पाणपोई तृष्णा तृप्ती करते. व्यवस्थापनाचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या पाणपोईचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या हस्ते चुन्नीलालजी मंत्रींचा सत्कार करण्यात आला. पांढऱ्या स्वच्छ कापडाने येथे भरलेले 101 रांजण झाकलेले असतात. येथे प्रवाशांची तृष्णा तृप्ती होते. कितीदाही हुसकून लावलं तरी मिळेल तेथे पारधी आपलं बसस्थान मांडतात. राजकमल चौकात उड्डाणपुलाखाली पारध्यांनी संसार थाटला आहे. उल्लेखनीय म्हणजे राजुरा बाजार येथे पारध्यांना जागा देण्यात आली आहे. मात्र तेथे न वसता हे पारधी शहरामध्ये आपली वस्ती थाटून आहेत. शहराच्या राजकमल चौकासारख्या वरदाईच्या चौकात पारध्यांनी बसस्थान मांडलंय. उड्डाणपुलाखाली संसार थाटलाय. वस्त्रविहीन बालक, विटांच्या चुली, कचऱ्यांचे पोते, सांडपाणी असा अस्तव्यस्त कारभार येथे असल्याने परिसराला ओंगळवाणं रूप आलंय. प्रशासनाची मात्र यावर कोणतीही मात्रा चाललेली नाही. बंद दुकानाबाहेरचा ठिय्या, भर रस्त्यावरचा ठिय्या, हुसकावून लावणे व त्यांनी बसस्थान मांडणे एवढा एकच उद्योग शिल्लक राहिलाय. शहराच्या अनेक भागातील डीपी उघड्याच असल्याचं दिसून येतं. भरवस्तीतील डीपी धोकादायक आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवरील या डीपींमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राजापेठ येथील लोणीच्या धाम श्री रामदेव बाबा मंदिरात विशाल जम्मा जागरणाचं आयोजन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आलं. संस्कार चॅनेल फेम दिनेश शर्मा यांनी आपल्या सुमधुर वाणीने भजनं सादर केली. गुढीपाडव्याच्या पर्वावर श्री रामदेव बाबांच्या भव्य जम्मा जागरणाचं आयोजन करण्यात आलं. राजापेठ येथील श्री रामदेव बाबा मंदिर रुणीच्या धाम येथे आयोजित जम्मा जागरणात संस्कार चॅनेल फेम दिनेश शर्मा यांनी भजनं सादर केली. मोठ्या संख्येनं भाविकांनी जम्मा जागरणाचा लाभ घेतला. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. कॉन्फरन्सच्या निमित्ताने शहरात आलेल्या खासदार गुलाम रसूल बलियावी साहेबांनी पत्रकार परिषद घेतली. आज आप अमरावती में कॉन्फ्रेंस थीम है, किस लिए आए और किस एजुकेशनली सामाजिकली जो हमारे इस्लाम की जो सद्भावना की, जो अमन चैन की जो बातें हैं वो जनमानस तक पहुंचाया जाता है, उसी को हम भी थोड़ा आगे बढ़ाने के लिए आए हैं. और इस दिशा में इमाम अहमद रजा खां फाजिल बरेलवी ने जो काम किया है वो समाज देश के प्रति जो संवेदनाएं हैं, जो उनकी जिम्मेदारियां थी, उन जिम्मेदारियों को जिस प्रकार से उन्होंने निभाया है आज वो उसी को फॉलो कर रहे हैं. हमारी मस्जिदों के इमाम, सदर, सेक्रेटरीज, छोटी छोटी तंजीमें और उसी को आगे बढ़ा रहे हैं. जो देश की एकता, कौमी हमयकजहती और आपसी भाईचारे के लिए एक बहुत महत्वपूर्ण है और इसी की आवश्यकता और जरूरत भी पूरे देश में. समाजातील गैरसमज दूर करण्याची गरज असून तणावमुक्त देश बनवण्याची गरज असल्याचं खासदार म्हणाले. मुस्लिम अल्पसंख्यकों का आरक्षण और रिजर्वेशन कमजोर खत्म करके महाराष्ट्र की गवर्नमेंट ने देश को कमजोर करने की साजिश की. वो इस तरह से कि देश में राइट टू एजुकेशन किसी भी जात, धर्म, मजहब, बिरादरी का किसी का भी बेटा बेटी अशिक्षित न रहे. जब देश शिक्षित रहेगा तभी देश मजबूत रहेगा और देश की मजबूती देश के बच्चों से है, हिंदू या मुसलमान से नहीं है. ये पॉलिटिकल पार्टियों के वोट की मार्केटिंग करने वाले लोगों ने क्रिएट किया. वरना पाकिस्तान के अब्दुल कदीर के मिसाइलों का जवाब देने के लिए वही मुसलमान का बच्चा APJ अब्दुल कलाम आया ना. अगर वो साइंस और टेक्नोलॉजी में अगर वो शिक्षित न होता तो अग्नि और पृथ्वी मिसाइल से हमारे देश को मजबूत कौन करता. तो लगता है कहीं न कहीं गरीबों के बच्चों को, चाहे जिस धर्म और मजहब के हो, गरीबों के बच्चों को शिक्षा से दूर करके गुलामी की तरफ ले जाकर ढकेलने का एक षड्यंत्र चल रहा है और देश को कमजोर करने की साजिश हो रही है. लेकिन गरीब के बच्चे पढ़ेंगे जरूर और गरीब भूखे रह जाएगा, वो उसको मंजूर है. लेकिन अपने बच्चों को शिक्षित बना करके देश और समाज की सुरक्षा वो खुद करेगा, किसी सरकार की बदौलत नहीं रहेगा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त पथसंचलन करण्यात आलं. मुदळकर पेठेतून पथसंचलनाला सुरुवात झाली. शिस्तबद्ध पद्धतीने होणाऱ्या पथसंचलनादरम्यान ठिकठिकाणी आतिषबाजी करण्यात आली. अंगण सडे रांगोळ्यांनी सजवण्यात आले.
गुढीपाडव्यानिमित्त सोनार समाजातर्फे स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. बजरंग मंडळातील उद्यानात झालेल्या या कार्यक्रमात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शुभेच्छांचं आदान प्रदान करण्यात आलं. यांचा महिला मंडळ यांचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे तो असा गुढीपाडव्याच्या पर्वात सुद्धा असा उपक्रम आहे. महिलांनी महिलांसाठी केलेले उपक्रम ते असे आनंदी असतात आणि सर्वजण या महिला इथे उपस्थित आहेत त्या अगदी तरुण मध्यम आणि अगदी सगळ्या वर्गातल्या महिला इथे उपस्थित आहेत. त्यांनी अगदी हिने आपल्या डिश डेकोरेशनमध्ये भाग घेतलेला आहे आणि अति उत्साहाने 12 डिशेस इथे आलेले आहेत. अग्रोहा विकास ट्रस्ट महिला समितीच्या वतीने 20 ते 22 मार्च दरम्यान गणगौर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. अग्रसेन भवन येथे हा उत्सव सुरू आहे. शिवगौरी म्हणजेच गणगौरीचं सुवासिनी पूजन करून पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात, तर कुमारिका मनासारखा वर मिळण्यासाठी पूजन करतात. गणगौर उत्सवात विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शनिवार कमाल तापमान 34 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस. रविवार कमाल तापमान 36 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन चक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.